असलम नवीलाल पठाण, राहणार बोसे, आहे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. PQWTची लाईन नंबर आहे 91ला आणि ड्रिलिंग पॉड हा मिशनचा 1 नंबर आणि 2 नंबरवरती आलेला आहे. 4 नंबर हा मॅग्नेटिक झोन धावतोय. ड्रिलिंग पॉड हा मिशनचा 1 नंबर, ड्रिलिंग पॉड मिशनचा हा 2 नंबर आहे. प्रेस रिझल्ट सिस्टम 1 या ठिकाणी दिलेल्या पॉईंटवरती योग्य ते कार्य करतोय. ADMT स्टेशन नंबर 12 आणि त्याच पद्धतीनं आपण मॅग्नेटिक डाउजिंग एअर रॉडसुद्धा वापरले आहेत. योग्य तो दिलेला पॉईंट या ठिकाणी काळा पाषाण आहे, तांबडा मांजरे आहे, हिरवट पोपटी कलरची गारगोटी लागून किंचित काळसर तांबूस हा भोंगेर जातीचा खडक लागण्याची शक्यता आहे. प्रेस रिझल्ट या ठिकाणी दिलेल्या पॉईंटवरती 1 नंबर काम करते, म्हणजे जवळजवळ 80 ते 85% हा पॉईंट सक्सेस होईल. येल रॉडसुद्धा योग्य ते कार्य करते. साधारणतः 1.5 इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल अशी एक आशा आहे. हार्ड रॉक फॉर्मेशनमध्येच हे मांजऱ्याचा प्रकार हिरवा मांजरे आहे, तांबडा मांजरे आहे, किंचित काळसर तांबूसरान लागून तिथून बुंगेऱ्या जातीचा खडक लागण्याची शक्यता. इथून जे पाणी लागलं ते किती इंच म्हणतंय ते बोरवालं? 2.5-3 इंच म्हणतो. बर 3 इंच. मग किती फुटायला लागलं पाणी? पाणी तसं 280ला भरपूर लागलं झालं. 280ला पाणी लागताना खडक कोणता होता? हिरवा होता का मांजऱ्याचा, काळा का तांबडा होता? तांबडा तांबड्या मांजऱ्यामध्ये मग काय गारगुटी बोल्डर काय पडली का? बोल्डर पण नाही, कसल्या कलरचा बोल्डर? काळ्या कलरचा. काळ्या म्हणजे चमकेचा काळसर मुंगेरा जातीचा खडक आहे का? हा, मुंगर जातीचा. बर. मग त्याच्या आधी किती लागलं होतं पाणी? त्याच्या आधी 100 फुटाला. 100 फुटाला किती इंच लागलं पाणी? तरी त्याला 1 इंच लागलं अर्धा इंच. बर, मग खडक कुठला होता ती नेमका? ते लाल तांबडा मांजऱ्याचा होता. तांबडा माझा. अजून कितीला, पुन्हा नंतर किती लागलं? परत नंतर 320ला गेल्यावर तांबडा लागला. बरं, तांबड्या माझ्यामध्ये लागलं. परत पोकाळा म्हणून एखादी पार घालून निब्राला लावून सोडायला लागतं त्याला ते पाणी. बरं, किती फूट झालं उठून? 1 फूट झाला बघा, 540. Magnetic dowsing yellow rod made by Sahadev Shinde. If anyone want to it, please call on this number.